हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहे सगळेजण? मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर मागं जो ब्लॉग टाकला होता ना कालचा, त्यासाठी गडबड झाली होती. मला एडिटिंगला टाईमच नव्हता या त्यामुळे ते चुकून उलट्या सुलट्या क्लिपा झाल्या होत्या त्यात. तर समजून घ्या तुम्ही, लय फास्ट म्हणजे मी 10 मिनटं पण केलं नाही, नुसत्या क्लिपा जोडल्या, नको असलेलं कट करून टाकलं, असं काही झालं होतं. त्यासाठी पहिल्यांदा सॉरी. आता इथून पुढे थोडीशी काळजी घेईन, संध्याकाळीच एडिटिंग करून ठेवीन, जमल तसं करते मी. तर असं चला. आणि आज मी हा ना नवीनवाला ड्रेस घातले. नवीन नाही आहे माझ्या, हा जुना झाला आहे. आणि ड्रेस घालून आले. तसं सोनूची रिएक्शन काय होती पुढे येऊन सांग. हां, म्हणजे नवीन झालेल्या मुलगा नसते त्यांना ती आशाच असते त्या, म्हणून ती डिरेक्शन. आता तिनं उलटं सांगितलं. मी जेव्हा हा ड्रेस घालून आले ना तेव्हा मला म्हणते की अरे तू तर शाळेत जाणारी पोरगी दिसती. म्हणजे शाळेत जाणारे नाही, त्या मोठ्या पुरी जात होते का नाही दुसरीकडं जॉबला, ह्याला ऑफिसला किंवा मग कॉलेजला, असं म्हणायचं होतं तिला. कॉलेजला जाणाऱ्या पोरीसारखी दिसती या, छान दिसती, तू कशाला एवढं लग्न केलं, लय प्रश्न विचारत होती. आणि खरंच हा ड्रेस घातल्यानंतर ना असं वाटतच नाही की, म्हणजे दुसरं ड्रेस येतं ना माझं ते त्यांना नॉर्मल. माहित पण नाही 5 वर्षाची मुलगी आहे हिला. अगं त्यांना माहित आहे. तुला वाटतं का मी मम्मी आहे म्हणून? वाटतं का मी मम्मी आहे? वाटतं तिला असू देत. पण मला मग कधी कधी मला स्वतःला वाटत नाही की माझं लग्न झालंय आणि मला पोरगी आहे या. कारण मी नाजूकच आहे ना, त्यामुळे वाटतच नाही समोरच्या. जर सोनू जर माझ्यासोबत नसली तर नाही कोणी म्हणत की तुला असं वाटतं की आत्ताच लग्न झालंय म्हणून. कारण काय म्हणतात, पोट जास्त दिसत नाही, वाते वगैरे म्हणतात ना, ती काय नाही. म्हणजे आता थोडासा दिसायला लागलाय, आधी तर काय नाही, पूर्ण असं सपाटच होतं असं. आता काय सांगू तुम्हाला. तर जाऊ दे चला. लाईट बघा येते जाते येते जाते. मी कपडे मशीनमध्ये टाकून ठेवलेत, पाणी वाचायचं आहे मला. आणि मला कमेंट आलं तेवढं सगळं मेकअपचं सामान आणलं ना, तर मेकअप वगैरे करून व्हिडिओ काढायचा. आणि सोनू पण मला म्हणली की आज थोडीशी मेकअप कर. काय नाही, मी फक्त पावडर लावले आता आणि लिपस्टिक नाही, असं पण ते सुकून जाणार. मी जास्त लिपस्टिक तर ते लावले. आणि सकाळी नखपालीस पण लावलंय मी, ते लग्नासाठी आणलं होतं यांनी ते. केस बिस काय विचारले नाही त्या. सकाळी पावसात भांडी घासली ती का नाही, तर ते आपोआप असं चपाती होऊन गेले सगळे केसाचे. असं वाटतंय विचारलेत पण नाहीत विचारले. तुम्हाला पूर्ण ड्रेस दाखवते. तर तसं तुम्हाला पायजमा नाही दिसणार आहे, पॅन्ट एकदम असं जास्त चुन्या चुन्या येते याला. दिसते का नाही माहीत नाही, जास्त चुन्या येते आणि इतका छान दिसतो ना पूर्ण लुक. तर कुठे ठेवून दाखव हेच मला समजा ना. जाते गळा वगैरे बघून घ्या, छान दिसतो. ओढणीचे जास्त घेऊन जेवढा लुक नाही येत ना तेवढा असा मस्त वाटतं ना. हा कलर आता मला आवडायला लागलाय जेव्हापासून मी हा ड्रेस घातलाय किंवा घेतलाय तेव्हापासून. नाही तर माझा आधी हा कलरच आवडत नव्हता. पिवळा आवडायचा, पण लाल कलर ना असं वाटायचं मला की मला छान नाही दिसत. पण आता छान वाटतंय. पूर्ण दाखवते. कुठूनच दिसत नाहीये अगं सर. नाहीये, मला नाही वाटत तुम्हाला दिसेल म्हणून. हां हां हां, ओके 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 ओके. हे बघा, अगं राहू दे ना डान्स, राहू दे ना. हे बघा असं काही दिसतंय, छान वाटतंय ना कॉम्बिनेशन. पण ओढणी नाही आहे ह्याच्यावरती बरं का. ओढणी घेतली ह्याच्यावरती, ओढणी मला माहितीच नाही कुठं इथे. कसं दिसतंय मला सांगा. मला तर छान वाटायला लागलंय. मला असं ड्रेस आवडतं लग्नासाठी. माझं सगळं असंच ड्रेस होतं, म्हणजे कुर्ती वगैरे नव्हते माझ्याकडं आणि लॅगीज वगैरे मला आवडत नाही, त्यामुळे मी असंच मटेरियल घ्यायचे आणि मी असे ड्रेस शिवत होते. लग्न झाल्यापासून ना मी नाही असे ड्रेस जास्त घातलेले. पण हा ड्रेस माय फेवरेट. हां घर आहे. लाईट कधी यायची? लाईट किती वाजल्यात माहिती आहे का? आता 2:30. ब्राईटनेस कमी झालं. 2:30 वाजलं. आता लाईटीची वाट बघते. चला. तर बघा पाऊस उघडला या, म्हणजे आता थोडं थोडं झिरंगट यायला लागले डबल. पण लाईटीला काय झालंय काय माहिती, ये जा करते. इकडं माझी मशीनला कपडे अडकून पडलेत. तर इकडं मी भात बनवलाय गरमाचे बघा. आत्ताच गॅस बंद केला कारण सकाळी आम्ही चपात्या बनवलेल्या पुरल्याच नाही. त्या जेवढ्या काय सगळ्या बनवल्या त्यांना डब्याला बांधून दिल्या. कारण आम्ही घरी भात खाऊ शकतो पण डब्याला भात नाही देऊ शकत. माणसात लईच गरिबी आल्यासारखं वाटतं. उठ,
खाऊया भात. आणि सोनू भात खाऊन वैतागली. घरी काय पण खाऊ शकतो, पण माणसात असं बरोबर नाही वाटत भात देणं. असं म्हणणार की रोज काम करतोय ना भात घेऊन येतोय डब्याला, म्हणूनसाठी म्हटलं तुम्ही चपात्याने आम्ही भात खातो. तर असं सोनू भात खाऊन लय वैतागली. मग ती रोजच भात खायचा, रोजच भात खायचा. आणि सुला जाऊन आली का मग तिला मोकळं मोकळं वाटतं या. आता काय करायचं मग. चल उठ जेव. आणि सकाळी तर ना एवढंसं पावटं होतं माहिती, एवढं ही जास्त धरती मी, ही लय छोटं म्हणजे आता कसं सांगू, अर्धा वाटी किंवा अर्धा पेला पण नव्हतं या, त्यात एवढूशी दाणं निघालं होतं त्या पावट्याचं. त्याचंच कालवण बनवलं होतं आणि ते सगळ्यांनी आम्ही खाल्लंय. तेवढंच कालवण सगळ्यांनी खाल्लंय आणि त्याच डब्याला पण बांधून दिलंय. उठ. असं ते घेतो भात खाऊन खरंच. आणि भात खाऊन लय वैतागायला लागला आता, नको वाटायला लागलाय भात. आधी 2 टाइम भात खाल्ला तरी असं वाटायचं की पाहिजे, पण कंटिन्यू भात खाल्ला ना आम्ही तर किती दिवस भात खातोय. आता भाताची केव यायला लागली, नको भात येऊ. हां, असला खा वाट नाही, नसला की खा वाटतं, नसला की वाटतं की नको मला भात, चपाती दे ना. आता भात नाही खा वाटत, चपातीच खा वाटते. आणि रोजच भात खायला लागलो, तुम्ही तर बघतायच. उठे खा बघा कशा तांगड्या टाकून पसरल्या. उठ. त्यासाठी मी बनवले, भूक लागली करते म्हणून. चपाती असले का उचलून घेऊन खाते. जेव्हा काय लोणचं असतं दिसल त्यासोबत खाते. ती जास्त नखरं नाही करत खाण्याला बरं का, ती की मला हीच पाहिजे ती पाहिजे, कधी कधी करते. पण सोनू माझ्या आमच्या परिस्थितीला समजून घेते. जास्त हट्ट नाही करत कुठल्या गोष्टीचा पाहिजे म्हणून. दुसऱ्या पोरांवानी नसतं तिचं. आम्ही म्हणलं ना बाळा आपल्याकडे नाही, आपण नंतर घेऊया असं तसं, तर ती समजून घेते. एक दिवस ना मी माझी रिअल परिस्थिती सांगेन. मला नाही सांगू वाटत, कारण किती जरी सांगितलं तरी समोरच्याला ते खरं वाटेल किंवा पटेलच असं नाही. कारण आता हे हसरा चेहरा दिसतो ना, पण मनात किती दुःख आहे ते मनातल्या मनात किती जळत असतं हे समोरच्याला नाही कळत. फक्त हां अशी स्मेल दिली म्हणजे ते खुश. अरे आजकाल नाही दुनियात ना 99% लोक आहेत तिथे फक्त दिखावा दाखवतात की आम्ही खुश आहे म्हणून, आणि 10%च लोक असतील की ती खरंच रिअलमध्ये खुश असतील. तसंच आम्ही दिखावा दाखवतो फक्त की आम्ही खुश आहे. ज्याचे त्यालाच माहिती असतं. जाऊ द्या, जेवतो, भूक लागली. 3 वाजले ते 3:30 वाजले ते. सकाळी एक चपाती खाल्लेली, एकच आमच्या दोघीच्या वाटणीला आलेली आहे. आता डायरेक्ट भात 3 वाजता 3:30 वाजता एक चपाती खाऊन बघा पोट आतमध्येच गेलंय. तर घेतलंय जेवायला मी कालवण घेतलंय आणि सोनूनं बघा चटणी घेतली आहे. का ग तर बघा आता चटणीवर तिखट लागतंय की असू दे म्हणते, कारण कालवण पण संपलं एवढंच होतं. ती म्हणते तू घे मला चटणी दे. ग असू दे, चला येतो घेतो जेवण. चांगलं लागते खरं का? वर बघून सांग. पावसाने मात्र जोर कायम लावलाय. सकाळ धरणं जे पडतोय उघडायला म्हणजे नावाला उघडतोय फक्त 5-10 मिनटं. डबल हाय तीच बोंब आहे डबल. आता आमच्या इथं दारात फरशी नसल्यामुळे तुम्हाला वाटेल की काय थोडासाच पाऊस आहे, कारण पाणी मुरून जातं. जिथं फरशी वगैरे असेल ना तर ते पाणी दिसून येतात. आम्ही रानात राहिलेलो माणसं. उन्हाळ्यात तर तुम्ही बघितलं आमच्याकडे किती गरम होत होतं ना. हा पाऊस म्हणजे त्याच्या पुढं काहीच नाही आहे. जेवढं पाणी पडतं तेवढं जमिनीतच मुरून जाते. आणि जवळ विहीर असल्यामुळे तर ते. आणि हे बघा आमच्या घरात घर बनलंय, घरामध्ये घर बनलंय. दाखवते तुम्हाला. पण पाऊस वाढत चाललाय. मला माझ्या नवऱ्याची काळजी आहे. कसे येणार आहेत घरी, आमच्याकडे रेनकोट नाही काही नाही, असंच कामाला जातं. तर परिस्थितीच्या पुढं पाऊस काहीच नाही वाटत आहे. आणि खाणं महत्त्वाचं आहे. पाऊस बघून किंवा निवांत झोपून काय पोट भरणार नाही. त्यामुळं पैसे कमवणं सगळ्यात मेन गोष्ट आहे. मी म्हणत होते नको जाऊ द्यात, पाऊस उघडल्यानंतर करायचंच आहे. पण आता पण हप्तं वगैरे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या नरडीला येऊन बसल्या त्यांना. त्यामुळं असं झालं आहे. पावसामध्ये लवकरानं आमची गाडीनं लय खटारा झाली. बंद पडती, पाणी वगैरे त्यात गेलं का नाही बंद पडती. म्हणजे काम वगैरे आलं आहे आता गाडीचं. त्यामुळे थोडीशी काळजी वाटते की एकतर वाहनं माणसं कशी चालत होती माहिती आहे तुम्हाला, तर सांगायची गरज नाही. कोण बघत नाही पुढं, गरीब आहे श्रीमंत आहे त्याची घरी वाट बघत असतील काय काळजी वाटते. त्यात माझा नवरा लय बावरे आहे, म्हणजे बावरून गाडी चालवत होते. इकडे तिकडे बघत नाही. त्यांना फक्त घरी यायचं घाई असते. मग आपण इकडं बघावं तिकडं बघावं असं काहीच नसतं त्यांचं. आणि लाईट पण सकाळचं नव्हती, आत्ताच आली बघा. लय पावसानं वैताग दिला, लय म्हणजे लय.
एका गोष्टीनं पाऊस बरा पण वाटतो, एका गोष्टीनं नको पण वाटतो. हा पाऊस गरिबासाठी नाही आहेच, खरं सांगतो. तुम्हाला काय वाटेल ना वाटेल माहीत नाही, पण हा पाऊस गरिबासाठी नाही. श्रीमंत लोक ह्या पावसाची मजा घेतात, मस्त फिरतात, घरात बसून एन्जॉय करतात. आणि आपल्यासाठी गरीब लोक घरात बसतात, त्यांना उद्या काय खायचं ह्याचं टेन्शन. दुपारी कपडे लावलेले आता माझी धुवून झाली ती, कारण लाईटच नव्हती. ड्राय वगैरे झाली तिकडे बघा, चांगल्या प्रकारे सुकून पण निघले. पण थोडंसं आपलं ओलं असतं म्हणून लावलं. इकडे सोनूचा चालला अभ्यास करायचा. सोनू पप्पा आला तर कुठे गेलं काय माहिती. का भिजताय पावसात? हा, डोकं पुसत डोक्यात ऑप्टिकल उभं राहिलं तर हां थांबा मी लावते. गेला थोडंसं यायला लागलं. मधनं चप्पल काढत जा. पण आपल्या दारातनं काढायचे ना. तर चला, भात तर दुपारी बनवलेलाच आहे, कालवण बनवणार आहे आणि बघू चपाती पण बनव बघू ना हो काय बनवते की. असं वाटत नाही का तुम्ही लय बोलायला लागलाय म्हणून? तुम्हाला पण असं वाटतं का माझा नवरा आता व्हिडिओ मध्ये पण त्याचं तोंड चालवायला लागलाय? वाटत असेल तर मला सांगा कमेंट करून. रिअल मध्ये तर लय चालवत होतं, पण तुम्हाला कधी असं ऐकलं नव्हतं तुम्ही. आता तर तुम्ही ऐकालच किती तोंड आहे ते. फक्त ते माझ्या पुढं जास्त उघडलं जातं, दुसऱ्या पुढं म्याव. माझ्या पुढं असं होतं ते. 1 2 3 4 5 6 अंडी. आणि माझ्या नवऱ्यानं लय लोड घेतलाय पैशाचा, कारण त्यांच्यासोबत जो कामाला आला ना तो माणूस आता ह्यांना म्हणायला लागलाय की तू घेऊन बसला असशील पैसे आणि मला द्यायना आहे असं काय. पण आम्ही घेतलंच नाही तर आम्हाला माहिती आहे, आम्हाला साहेबांनी आमचा पगार पण दिला नाही आणि तिकडं काम केलेलं पण पैसे दिले नाहीत. तर आता आम्हालाच माहिती आहे आम्ही कसा दिवस काढतोय. आता हप्ता आलं तर बॅलन्स संपलं तर या माझं तर संपलं, आता ह्यांचा उद्या संपणार आहे. कसं भागवतंय आम्हालाच माहिती. कोणाला झाली? तुला सर्दी झाली? तिला जर सर्दी झाली तर बघा, कारण तिला मी सांगते आई घर भरून वाकळ हाताळलेले त्याच्यावर खेळ. पण तिला त्याच्यावर नसतं खेळायचं, तिला खुर्ची खाली खेळायचं असतं मोकळ्या जागेत. आणि आमच्या घराचं तोफेखान्यात झालाय. ह्यांनी भिजून आलेले कपडे कुठं पण टाकायला लागलं त्या. तर चला आता मी बनवते. तर इथून पुढं काय व्हिडिओ कंटिन्यू नाही करत, एंड करते. तर काही दाखवण्यासारखं नाही आज. एवढंच आहे माझं आयुष्य आणि असंच असतं माझा दिवस. आता हातरून टाकलंय बघा. हा बोला. हा अहो हे पाणी पण पुसलं नाही बघा, ही पाणी आहे या. काय असू दे, एवढंच येतं तुम्हाला, एवढंच येतं तुम्हाला. हा मोबाईल बघायचा असेल आता, मोबाईल घेतलेला कुठं पडलाय काय माहिती, मीच घेतलेला. फोन कुठं आहे? का पैसे कमी पडलं? हा 9. चला लागते आता मी स्वयंपाकाला. इकडं काय बायको कशी स्वयंपाक करत्या कधी बघितली नाही वे? काय सांगता या, कशाला एवढं वाकळा काढताय तुम्ही? स्वतः पुरतच हातारलंय बघा. तिथं एक ब्लँकेट उसकुटून ठेवलंय, आता ही घेऊन ये. तुला लाज वाटते का गे? कुठं बेडवरती बसली आणि मग अजून काय पाहिजे तुला? म्हणतले हा, म्हणून आमच्याकडे लक्ष देऊ नको. स्लॅबच्या घरात इतकं गार लागत नाही, थोडं पत्र्याच्या घरात गार लागते. बघू 7 मला तिथं बोट ठेवून दाखव. 7 कुठं आहे? हा नाही बघून नीट दाखव 7. ती काय आहे या? म्हण की 1 2. 1 पासन पहिल्यापासून म्हण की.
ना मग काय लिहिते तू? नाही हा झोपा. झोपत नाही असं बघत बसतो की तुझ्याकडे. बघा हो का असं असं खोडा घालून असा असा बघत बसतो. मी तिथं स्वयंपाक करते इथनं बघा. असं बघत बसतो. हे मस्त आहे ना मोबाईल. कुठं माझ्या तोंडा भेट दाखवा. काय असताना मोठ्या घरात का नाही स्वयंपाक करताना बायला एक एकटीला स्वयंपाक करावा लागतो. कोण डोकवाय पण येत नाही किचनमध्ये. आणि हे मला माहित आहे. त्या मॅडमच्या रूमवर असं होत नव्हतं आहे का नाही, कारण आम्ही किचनमध्येच असायचो. कारण त्याला छोटी गॅलरी होती का नाही, तिथनं हवा वगैरे यायची. आम्ही त्या पलीकडच्या गॅलरीत काही जात नव्हतो. पण इकडं जेव्हा आम्ही दुसरीकडे राहायला आलो ना, तेव्हा मी एकटीच किचनमध्ये लडबड करायची. बाकी कोणी तिकडे येतच नव्हतं या. पण मला माझंच घर आवडतं, कारण असंच नवरा इथं पुढे बसलेला असतो, मी तिकडं स्वयंपाक करत असती, पोरगी माझ्या बाजूला खेळत असती. त्यामुळे मला स्वयंपाक करायला भारी वाटतं. आणि एकटीला स्वयंपाक करायला माझं मन लागत नाही. मी स्वयंपाकाला कधी कधी ह्या म्हणजे इच्छा नसती ना माझी, मूड नसतो स्वयंपाक करायचा, तर मी ह्यांनी आल्याशिवाय स्वयंपाकच करत नाही. ह्यांना थोडं काम करायला सांगते, थोडी मदत करायला नाही, आज सांगते. काय काम नाही. का आज गार लागते. काय हवं? गार हा लागते 10 आहे बरोबर. ते थंड चला वाजून आली मला आता. दिवसभर पावसात काम केलंय, काम करून पैसे दे ना ती काम. म्हणजे ना खरंच माणसं लय विचित्र असते ती बरं का. काम बघा आता माणूस पावसात काम करतो या, कधी कधी जेवत पण नाही तर डबा नेलेला तसंच आणतात माघारी, का तर लवकर काम करून आपल्या घरी जावं म्हणून. आणि माणसं अशी करते ती. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये ना आमची खरी रिअल परिस्थिती दाखवीन तुम्हाला. ज्यांना वाटतं ना की नाही आम्ही खुश आहे किंवा म्हणजे खुश आहे, आम्ही जसं आहे तसं आम्ही खुश आहे. पण गरिबी काय म्हणते ती किंवा ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. काय 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 जे की आम्ही अजून खरं काय काय सांगितलं नाही. आपलं खोटं खोटं हसतो, खोटं खोटं खुश आहे असं दाखवतो आहे ना, का नाही? आम्हाला माहिती आहे, कारण आमच्या घरातली पाहुण्यातली रावळ्यातली व्हिडिओ बघते ती आणि परत आम्हाला म्हणतील की ही लईच दलिंद्र आहे, ती लईच गरीब आहे ती. मग कसं असतं माहिती आहे का, ज्याच्याकडे पैसा असेल त्यालाच मानपान असतो, त्यालाच इज्जत असते ना, असं म्हणून खोटं खोटं काही ना. पण माणूस श्रीमंत होण्याचं ढोंग करू शकतो, पण गरीब होण्याचं नाही करू शकत. ते आपोआप दिसते. आणि काय काय आमच्या सबस्क्रायबरना दिसतेच, ते काळजीनं कमेंट करतच असतात. असं त्यात जास्त इमोशनल नको व्हायला. तुमचं 2 शब्द बोला. माझं काय 2 शब्द. मला गार लागते. मला गार लागतंय. हा हो ओके बाय बाय. उद्या भेटू एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या, मस्त राहा आणि आमचे ब्लॉग बघत राहा. बाय. उरक, मला बघत बसायचं स्वयंपाक कसा करते. काय साहेब, आता मी भात करणार आहे फक्त. ए भात नाही, चपात्या कर. चपातीला शनिवारपर्यंत पीठ जाणार नाही शेट. नाही जाऊ दे, नाही गेलं तरी मग असं पण रोज भातच खातो या. शनिवारपर्यंत. आता तर शनिवार होऊन 1 दिवस झालाय, कसा आठवडा जाणार आहे काय माहिती. आली 10 तारीख, आली 15 तारीख. कार्टे उरते तर मटण बिटनच खावा. आणि ही असते गरीब लोक ना, अशी खाऊन पिऊन उधळून अशी असते ती. त्यांना पैसे पाणी पाळून राहायचं कळतच नाही. 4 रुपये आलं का लगेच असं उधळायचं. म्हणून गरीब लोक गरीबच राहतात. मोठी काय खात नाही ते. ती पावशेरनं खाते ती. आणि आपण काय 1-1 किलोनं. 2-2 किलो खातो. हो हो. काय संपते. आणि हो, माझ्या नवऱ्याची ड्रेस घातल्यावर काय नाही रिॲक्शन होती. काय म्हणलं होतं मी आल्यावर? काय म्हणली सांगू? काय म्हणलं? मी म्हणली होती आंटीजी म्हणली होती. भाभी. हा, भाभी. भाभी. कारण ना मी असं घेतलेलं. धरा थांब, मी गलती. राहू दे, ही धर फक्त. कोणीतरी धरा, पकडा. परे गार लागत नाही तुला? ये गाठ हा, अशी बघ. मी बाहेर गेलेली मग मी असं घेतलेलं. माझ्याकडे दाखव की. मी असं घेतलेलं आणि हे आल्यानंतर ना पण मी अशीच बसली होती आपली मांडी घालून. माझं ते आपलं दुसरं चॅनल आहे ना, त्याच्यावरती व्हिडिओ टाकायचा म्हणजे एडिट करायचा चालला होता. तर माझा नवरा काय म्हणला काय म्हणलं? आठवू ना. काय काय म्हणलं होतं? काय काय म्हणलं तुला? काय म्हणलं? ए परे नीट झोप. बस बस झोप. चांदणी. चांदणी. चांदणी.
काय आहे, मला तर काय बसून पण असं देत काय होतं नाही. त्यांचे रिॲक्शन. तर चला बाय बाय. आता जास्त ब्लॉग मोठा नाही बनवत. बाय बाय. छोनू बाय बाय मोनू, करा. बाय बाय. छोनू बाकी तुम्ही मोनू, मला कमेंट करून सांगा की हा छोनू मोनू. राहू द्या. बाकी हा मला ड्रेस कसा दिसतोय मला कमेंट करून सांगा. तुम्हाला आवडला? छोनू मोनू तुम्हाला आवडला का सांगा. इंग्लंड आवडला नो तर पप्पा नो पप्पा. आवडला. तुम्हाला आवडलं का नाही सांगा कमेंट करून. तर चला बाय बाय. बाय बाय. बाय बाय. बाय. नूर मला केलं बाय 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 करा. बाय.